राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पारनेरची जागा लढण्याचा विचार आमच्या आला त्यावेळेला पारनेरमध्ये लढण्याच्यासाठी तयार असावे आणखी आमचे काही सहकारी होते. पण मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाशी आलो की या निवडणुकीला लोकांच्या समोर निर्णय सरकार यांचीच उमेदवारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी उचलून केला. पारनेर हा दुष्काळी तालुका, त्याचं चित्र ओढण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांचे प्रयत्न होते. तिथे MIDC यांनी कारखानदारी वाढवली, तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि पारनेर एक असं ठिकाण आहे की फार मोठ्या प्रमाणावर तिथले नागरिक मुंबईत काम करतात. त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्त्वाचं कारण पारनेर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला. अनेक वेळेस तिथे विधानसभेचे सभासद आम्ही ज्यांना त्याच्या पुढे दिले त्यांना निवडून देण्याचं काम करण्याच्या व्यक्तीने केलं आणि म्हणून अशाच काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीचा पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही यांच्याकडे पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळालेली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो, सभाही घेतल्या आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पारनेरच्या जनतेची सोय सेवा ही अखंडपणाने चालू ठेवली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील अथवा नसतील पण त्यांची बांधिलकी जनतेशी प्रामाणिकपणाने होती आणि बांधिलकी जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते. अनेक लोक काही विरोधी पक्षातही असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.